नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपण करणार आहोत, ही जवळ आहे, आपण सुकट कशी बनवायची आणि कशा पद्धतीत बनवायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे कढीपत्ता, कोथिंबीर, 2 टोमॅटो, 2 कांदे मी सोलून घेतलेत. त्यानंतर मी एक अंडं घेतलंय. अंड हे सुकटीमध्ये कसं बनवायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. मी तर इथे 2 अंडे घेणार होते, पण माझ्याकडे एकच अंडं होतं म्हणून मी ते एकच अंडं ॲड करते. याच्यामध्ये तुम्ही 2 किंवा 3 अंडे ॲड करू शकता. चला तर आपण बघूया सुकट कशी बनवायची आणि कशा पद्धतीत बनवायची. सर्वात पहिला मी इथे गॅस ऑन करून इथे कढई गरम करायला ठेवली आहे. त्यानंतर ही जी सुकट आहे ती मी धुतलेलीच नाही आहे. धुण्याच्या आधी हिला चांगली भाजून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला हिला धुवून काढायचं. चला तर मग हिला चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. हिला मी चाळणीने साफ केली आहे, त्यानंतर निवडून घेतलेली आहे आणि मग आता मी भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मी हिला वॉश करून घेणार आहे, धुवून घेणार आहे. हिला चांगल्या प्रकारे आपण भाजून घेऊया, छान वास येईपर्यंत. आणि माझ्या यूट्यूबवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, की मी अशा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला रोज दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघा, आपली सुकट ही भाजून झालेली आहे चांगल्या प्रकारे. आणि गॅस मी बंद करते आणि ही जी सुकट आहे भाजलेली ती मी यात काढून घेते. आणि त्यानंतर ही थोडी थंड झाल्यानंतर मी हिला धुवून घेणार आहे. तर आपण हिला यात काढून घेऊया. आणि ही थोडी थंड झाल्यानंतर हिला मी धुवून घेते. इकडे ही थंड होते तोपर्यंत मी इकडे टोमॅटो आणि हे कांदे जे आहेत ते एकदम असे बारीक बारीक, आपल्याला आपण जशी भुर्जीला बनवतो तसे बारीक बारीक काप करून आपल्याला ते कापायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला दाखवते. आपल्याला जास्त मोठे नाही ठेवायचे कांदे. अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचे आहेत. चला तर मी हे सर्व कापून घेते आणि त्यानंतर मी सुकट आहे ती धुवून घेते. चला तर आपण हे बघा, कांदे टोमॅटो हे सगळं बारीक करून घेतलं आहे. त्यानंतर जी सुकट आहे ती चांगल्या प्रकारे धुवून घेतलेली आहे 2 पाण्याने. आणि आपण इकडे गॅस चालू केला आहे आणि आपण आता बनवायला सुरू करूया. आपल्याला यामध्ये एकही थेंब पाण्याचा टाकायचा नाहीये, बिन पाण्याचीच करायचे. इथे मी 3 पळी तेल टाकले, गरम करायला ठेवलंय. त्यानंतर तेल गरम झाल्यावरती कांदा टाकूया. चला तर आपलं तेल गरम झालं आहे आणि त्यामध्ये मी टाकणार आहे कढीपत्ता. त्यानंतर मी टाकणार आहे कांदा. माझे जे ब्लॉग आहेत ते 5 ते 6 मिनिटाचेच असतात, त्यामुळे तुम्ही 5 ते 6 मिनिटं माझ्यासाठी काढा आणि माझे ब्लॉग बघा, ही माझी विनंती आहे. दिवसभरातून तुम्ही 5 मिनिटं माझ्यासाठी काढा, कारण की 5 मिनिटं कसेही करून लवकर निघून जातात. तर आपल्याला जो कांदा आहे तो ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे चांगला. त्यासाठी कांदा लवकर भाजण्यासाठी आपल्याला इथे टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचे. त्यानंतर थोडंसं टाकायचे शिजण्यासाठी. त्यानंतर आपण पुन्हा मीठ टाकणार आहोत. तर थोड्या वेळाने हे चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे बघा तळलेला आहे, बघू शकता. कांदा आपला कसा मस्त फ्राय झालाय. त्यात आपण टाकणार आहोत टोमॅटो. मी हे 2 टोमॅटो घेतले होते. ते छान मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे टोमॅटो यात भाजायचे आहेत, चांगले फ्राय करायचे आहेत.
सुगंध खूप छान सुटला आहे। आणि त्यानंतर मी इथे एक वाटी घेतली आहे, त्यामध्ये जे आपला अंडा आहे ते मी फोडून, आपण कुठले अंडे जे आहेत ते वाटीमध्ये फोडूनच टाका, कारण की आता उन्हाळा आला आहे आणि अंडे हे खराब होतात, त्यामुळे एक वाटी घ्या, त्यातच फोडा। आणि आपल्या इकडे टोमॅटो कांद्याला चांगला पाणी सुटण्यासाठी आपण इथे त्यावरती ठेवत आहोत झाकण, की चांगलं याला पाणी सुटण्यासाठी झाकण ठेवलं आहे। थोडा 5 मिनिटं मी याला असं वाफवून घेते आणि त्यानंतर मी हे बनवायला सुरुवात करते। चला तर इकडे बघू शकता तुम्ही, आपलं चांगलं मस्तपैकी ते तेल सुटले, आपला टोमॅटो असा चांगला विरघळलेला आहे। आणि यात आपण सर्वात पहिला टाकणार आहोत मसाले। आपल्याला यात मसाले ॲड करायचे, प्रत्येक चम्मच मी एक टाकत आहे। 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच हळद, 1 चम्मच मीठ, सगळं आपल्याला यात ॲड करायचं आहे। त्यानंतर चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे, चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे। आणि आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे जे आपण सुकट धुवून ठेवलेली आहे, भाजून ठेवलेली आहे। भाजल्यानंतर मी धुतली आहे, तुम्ही बघितलंच असाल। मग आता आपण ती चांगल्या प्रकारे मसाल्यांमध्ये घालून छान अशी हलवून घेऊया। आपण हिला धुतल्यामुळे आपल्याला यात पाणी टाकायचं नाहीये, कारण की ती तशी होऊन जाईल। छान अशी मस्त हलवून घ्या। त्यानंतर आपण यावरती झाकण ठेवणार आहोत 5 मिनिटं। चला तर आपण खोलून बघूया। हे बघा, छान वाफेवरती सुकट ही चांगली झाली आहे, शिजली। आपण यात जो गरम मसाला, हळद, मीठ, लाल मसाला छान दिसतो आपल्याला, बघा आपली सुकट छान अशी शिजली आहे। आणि त्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे अंड, आणि आपल्याला त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं नाहीये, हेच आपल्याला हलवून घ्यायचं आहे। अंड टाकल्याने की नाही ही चटणी खूपच छान होते, की अशी खायला तर खूपच छान लागते, भन्नाट लागते। बघा अशी सुकट तुम्ही बनवून बघा, खूप टेस्टी आहे। भाकरीवरती खा किंवा चपातीवरती खा, पण मी तर एवढंच सांगेन तुम्हाला की यावरती तुम्हाला तांदळाची भाकर खूपच छान लागेल। त्यामुळे मी तर एवढंच सांगेन तुम्हाला की जर तुम्हाला ही भाजी खायची असेल तर तांदळाच्या भाकरीसोबत खूपच छान लागेल। छान असं हलवून घेऊया। मी तर तुम्हाला एवढंच सांगेन की यामध्ये 2 किंवा 3 अंडी टाका, कारण की माझ्याकडे अंड एकच होतं, त्यामुळे मी एकच टाकलं आहे अंड। आणि छान अशी आपली भाजी बघा तुम्ही झाली आहे। आणि आपल्याला यामध्ये टाकायचं आहे वरतून कोथिंबीर। कोथिंबीरने भाजी खूपच छान आणि खूपच चविष्ट लागते। इकडे गॅस बंद करणार आहोत। चला तर मग त्यानंतर मी इथे ज्वारीची भाकर आणि 1 चपाती घेतली आहे। आणि मी तर एवढंच म्हणेल तुम्हाला की तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर प्लीज तांदळाची भाकर करा आणि याच्यासोबत खा, की खूपच छान लागते ही भाजी। एकदा तरी बनवून बघा, खूप अशी चविष्ट आणि दिसायला खूप सुंदर अशी भाजी बनवून बघा। आणि माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे सुकट बनवून घ्या आणि हा जो लिंबू आहे त्यावरती असं छान पिळून घ्या आणि कांद्यासोबत, लिंबासोबत आपण ही चटणी खाऊन बघा, खूप छान लागते, खूप भन्नाट लागते आणि दिसायलाही सुंदर दिसते।